गणपती बाप्पांसाठी रोज नैवेद्यासाठी काय करावं? हा तुमचा प्रश्न मी सोडवत आहे. कारण नैवेद्यासाठी 10 दिवसांच्या 10 मस्त-मस्त थाळीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यापैकी 6 थाळी मी शेअर केलेल्या आहे आणि आज आहे थाळी नंबर 7. ज्या मी गणपती बाप्पांसाठी 6 थाळी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही अजूनपर्यंत बघितल्या नसाल तर नक्की जाऊन बघा. नमस्कार, मी सोनल रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नैवेद्याच्या थाळी नंबर 7 ला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण भाजी तयार करून घेऊ. तर इथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घेऊ. मोहरी चांगली तडतडली. आता जिरे घालू. जिरे पण छान फुललेलं आहे. आता यामध्ये 2 चिमूटभर हिंग घालू. त्यानंतर 3 मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे. तर या तिखट मिरच्या आहे म्हणून मी 3 घेतल्या आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. आता ही जी माझी थाळी आहे ती सात्विक नाही आहे, कारण आमच्याकडे गणपती बाप्पांना किंवा नैवेद्यासाठी पण मी आलं लसूण वापरते किंवा कांदा लसूण वापरूनच स्वयंपाक करते. जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही इथे नाही टाकलं तरी चालेल. जसं मी सांगितलं सुरुवातीला किंवा आधीच्या व्हिडिओजमध्ये की आलं, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती 1 चमचा यामध्ये घालून घ्यायची आहे. आता यामध्ये लगेचच आपण मस्त हा फ्लॉवर घातलेला आहे. तर फ्लॉवर मी अगदी छोटा-छोटा बारीक कट करून घेतला. हा आता आपण कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटं मस्त परतवून घेऊ किंवा असे छोटे-छोटे त्याला ना मार्क्स येतात थोडेसे करपण्याचे, तोपर्यंत आपण याला परतवून घेऊ. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालत आहे. तर मी पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता मी इथे 1 कपपेक्षा थोडासा जास्त असा फ्लॉवर घेतलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप मेथी घालून घ्यायची आहे. तर मेथी मी स्वच्छ धुवून घेतली 3 ते 4 वेळा. त्यानंतर त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो पण मी असा बारीक चिरून घेतला, तो पण घालून घेऊ आणि आता याला छान मिक्स करू. तर इथे मेथीला पाणी सुटतं कारण आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे. तर मेथीला पाणी सुटलं आणि त्या पाण्यामध्येच ही फ्लॉवर आणि मेथी मस्त शिजते. त्याच्यामुळे याला अजिबात पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही. आणि याला झाकून पण शिजवायचं नाही, असंच हे छान शिजतं. आता आपल्याला या थाळीमध्ये मस्त कॉर्न पकोडा तयार करून घ्यायचा आहे. तर कधीतरी आपल्याला तळणीचा पदार्थ पण रोजच्या या नैवेद्यामध्ये करायला पाहिजे, म्हणून मग मी आज इथे कॉर्नचे पकोडे करत आहे. तर कॉर्न म्हणजे मी असा मका घेतला आणि त्याचे असे कट करून घेत आहे. तर त्याला मी या पद्धतीने कट करते की जेणेकरून हा जो दाणा आहे मक्याचा तर तो कट झाला पाहिजे. नाही जर तो अख्खा राहिला ना तर तो तेलामध्ये फुटू शकतो. म्हणून ते बारीक-बारीक असे कट करून घ्यायचे. तर इथे मी 2 ते 3 वेळा असं या मक्याला असं कट करून घेत आहे. तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे. हे बघा असा मी 1 मका पूर्ण असा कट करून घेतला. त्यानंतर यामध्ये आपण थोडासा पालक घालून घेऊ. म्हणजेच पाव वाटी पालक आणि पाव वाटी कोथिंबीर यामध्ये घालू. त्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून आलं लसूणचं जे पेस्ट आहे ना, तर त्याचं पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचंच होतं. तर मी आत्ताच वाटून घेतलं होतं आलं लसूण पेस्ट, तर ती यामध्ये घातली. त्यानंतर किंवा तुम्ही इथे पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू, तिखट घालू, जितपत तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे आणि थोडंसं धणे जिरे पूड पण घालून घेऊ. तर हे जे कॉर्न पकोडे आहे ते छान असे थोडेसे चटपटीत व्हावे म्हणून मी इथे थोडंसं आमचूर पावडर घालत आहे किंवा तुम्ही चाट मसाला पण घालू शकता जर आमचूर पावडर नसेल तर. आणि हे आत्ताच आपल्याला मिक्स करायचं नाहीये, तर तोपर्यंत मी थोडीशी भाजी बघून घेते. तर इथे आपली भाजी तयार होत आहे. तर हे बघा आपली भाजी पण तयार आहे आणि याच्यामधलं जितकं पाणी आहे ना ते पूर्ण सुकू द्यायचं. हे बघा संपूर्ण पाणी सुकलेलं आहे. फ्लॉवर पण छान शिजलेलं आहे आणि आपली ही फ्लॉवर मेथीची मस्त हिरवी मिरचीची भाजी तयार आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपली ही भाजी बाजूला ठेवून देऊ. आता आपल्या थाळीमधला गुळाचा पदार्थ तयार करायला घेऊ. तर आज मी मस्त तिळगुळाची पोळी तयार करणार आहे. तर त्यासाठी मी इथे तीळ सगळ्यात आधी भाजून घेत आहे. तर मी इथे 1/3 कप तीळ घेतली.
ही तीळ छान भाजून घ्यायची आहे. मस्त तडकेपर्यंत किंवा फुटतपर्यंत तीळ भाजून घेऊ. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे. हे बघा, अशी तीळ अशी फुटत राहते आणि अशी उडत राहते, म्हणजे समजायचं की आपली तीळ छान भाजून झालेली आहे. आता आपण काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. तीळ पण छान थंड झाली आहे. आता याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि छान बारीक करून घेऊ. तर जस्ट एकदा असं फिरवलं ना की तीळ छान बारीक होते. सोबतच मी यामध्ये 1 वेलची अशी फोडून घालत आहे. हे बघा, या पद्धतीने आपली तीळ छान बारीक झाली. आता यामध्ये 1/3 कपच मी गूळ घेतला आणि हा पण सोबत बारीक करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने हे बारीक होतं. आता आपण याची पोळी तयार करू. जसं आपलं पुरणाचं सारण तयार होतं त्या पद्धतीचं हे सारण आहे आणि आता पोळी तयार करायला घेऊ. तर आता मी पीठ भिजवून ठेवलं. जसं आपण नॉर्मली पीठ भिजवतो त्याप्रमाणे चपातीला भिजवतो तसं. सगळ्यात आधी मी चपाती करून घेणार आहे आणि त्यानंतर गुळाची पोळी तयार करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने मी तिळगुळाची पोळी पण मस्त करून घेतली. आता फक्त आपले जे कॉर्न पकोडे आहे ते तळायचे बाकी आहे. तर मी हे सगळं मिक्स करून घेतलं होतं. सगळं घालून घेतलेलं होतं. आता हे छान मिक्स करू. यामध्ये 1/2 कप बेसन घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करू. तर सुरुवातीला मी फक्त जे कॉर्न आहे ना ते छान मिक्स करून घेतले, कारण त्यातलं जे पाणी आहे ते रिलीज होतं, पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं बसवायचं आहे. तर मी सुरुवातीला 1 टेबलस्पून घातलं, परत 1 टेबलस्पून घातलं, म्हणजे मी टोटल इथे अर्धा कप बेसन घातलेलं आहे. आता याचे आपण मस्त वडे तयार करून घेऊ. तर हा कॉर्न पकोडा इतका अप्रतिम लागतो. आता पावसाळ्याचे दिवस आहे, गणपती बाप्पा येतात तेव्हा पावसाळाच चालू असतो आणि कॉर्न पण इझिली मिळतात, तर तुम्ही हे नक्की करू शकता. आता या पद्धतीने मी तळून घेते. मस्त सगळीकडून आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे. त्यानंतर मी वरण भाताचा कुकर पण उघडून वरण घोटून घेतलं आहे. मीठ घातलं. मी वरणामध्ये सुरुवातीला हिंग आणि हळद घालून घेते शिजण्याच्या आधी, कुकरमध्ये लावतो तेव्हा. आणि शिजल्यानंतर डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, मस्त ती घुसळून घ्यायचं आणि परत त्याला एक उकळी आणते. तर असं हे आपलं साधं सुधं वरण असतं. आमच्याकडे हेच वरण प्रत्येक वेळेस आणि म्हणजे सगळ्यांनाच आवडतं. तर वरण पण झालेलं आहे आणि आता आपले पकोडे पण तळून झालेले आहेत. तर चला आपल्या या नैवेद्याच्या 7व्या नंबरच्या थाळीला सर्व्ह करू. गणपती बाप्पाला बऱ्याचदा आपण वरण भाताचा नैवेद्य तर दाखवतो, म्हणूनच मी बऱ्याच आपल्या या थाळीमध्ये वरण भात केलेला आहे. जर नाही करायचं असेल, एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं करायचं असेल तरीही करू शकता. तर आजची आपली 7व्या नंबरची ही गणपती बाप्पांसाठी नैवेद्याची थाळी तयार आहे, ज्यामध्ये आहे साधं वरण भात, त्यानंतर फ्लावर आणि मेथीची भाजी आहे, मस्त कॉर्न पकोडा आहे, गोडामध्ये आहे
तिळगुळाची पोळी आणि चपाती. तर ही नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि यामधल्या कुठल्या रेसिपी आवडल्या हे पण सांगा आणि या 10 थाळींपैकी तुम्हाला कुठल्या नंबरची थाळी आवडली हे पण कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटते अशाच मस्त थाळीसोबत आणि मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.